आपण मंदिराचा इथे पहिल्यांदा हे केला, त्याच्यानंतर आपण पहिल्यांदा पायऱ्या केल्या, पायऱ्यानंतर आपण हा जो मंदिराची शेड आहे शेड दुरुस्ती केली आणि मी तुम्हाला शब्द दिला होता की पुढच्या वार्षिक उत्सवाच्या आधी इथे पेवर ब्लॉक नक्की करणार। मला आश्चर्य ह्या गोष्टीचं वाटतं की कोणीही मला या बाबतीत विचारायला आलं नाही। हा तुमचा माझ्यावरचा विश्वास, याच्यासाठी मी तुमची शतशः आभारी आहे। ह्या कार्यक्रमाला तेव्हा संजयजी आले, बलदेवजी आले, आशिषजी आले, पत्रिका घेऊन सांगायला आले की आमचा कार्यक्रम पुढच्या महिन्यात आहे। म्हटलं हो हो, आमचा कार्यक्रम तारखेला आहे। म्हटलं हो हो, पण त्यांनी एकदाही असं म्हटलं नाही की मॅडम पेवर ब्लॉकचं काय झालं। म्हणजे त्यांच्या मनात कुठेतरी विश्वास होता की आपल्या कार्यक्रमाच्या आधी हे पेवर ब्लॉक होणार आहे। आणि आमदार प्रवीण दरेकर साहेबांचे मी मनापासून आभारी आहे की त्यांनी जेव्हा आम्ही सांगितलं त्यावेळी तत्परतेनं हे काम केलेलं आहे। तत्परतेनं त्यांनी सांगितलं, आम्ही सांगितलं साहेब 25 तारखेला कार्यक्रम, त्याच्या आधी हे काम पूर्ण झालं पाहिजे। घेतलेली मेहनत आहे। रात्रीच्या रात्री त्यांनी सुद्धा बाहेर पडलेले पेवर ब्लॉक आतमध्ये आणण्याचं काम केलं। काम जलद गतीने पूर्ण होण्यासाठी त्यांनी सुद्धा अथक परिश्रम केले। तुमच्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते आणि मनापासून अभिनंदन करते। आणि तुम्हाला आता जाता जाता पुन्हा एक शब्द देते, इलेक्शनमध्ये काय व्हायचं असेल ते हो, देवी आहे, तुम्ही आहात, मी त्याची चिंता करत नाही। इलेक्शन नंतर पुढच्या वर्षाच्या आधी इथे शेड उभी राहणार आणि ती सुद्धा आमदार प्रवीण दरेकर साहेब यांच्याच निधीतून होणार, याचा मी तुम्हाला शब्द देते। आपण सगळ्यांनी आम्हाला आमंत्रित करून जो आदर सत्कार दिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते। मी वॉर्ड बघत नाही, जात बघत नाही, धर्म बघत नाही, पक्ष बघत नाही, माणसं आहोत। जसं देवी येणाऱ्या प्रत्येक माणसाला आशीर्वाद देते, त्याचं चांगलं होण्यासाठी एक मनापासून देवी आपल्याला एक शुभेच्छा देते, तशा प्रकारचं चांगलं काम करण्यासाठी आणि समाजामध्ये एकमेकांना मदत करण्यासाठी आपण जन्माला आलेलो आहोत। कारण मनुष्य जन्म फक्त एकदाच आहे। एकमेकांची चांगलं वागूया, चांगलं काम करूया। कधीतरी आपल्याला ह्या जगाचा निरोप घ्यायचा आहे, त्यावेळी आपल्या मागे लोकांनी आपल्याबद्दल चांगले शब्द बोलावे, एवढं चांगलं काम आपण एकमेकांसाठी करून ठेवूया। आणि हीच देवीच्या चरणी प्रार्थना करते की आम्हाला अधिकाधिक सगळ्यांना चांगलं काम करण्याची ताकद द्यावी, चांगले आशीर्वाद आमच्यावरती ठेवावेत, एवढीच प्रार्थना करते। आणि आत्ताच नुकतंच मंडळाचे पदाधिकारी जे अत्यंत कुशल चांगलं काम करणारे श्रीकांत शेलार यांचं